गुड मॉर्निंग. आपण ऑलरेडी एक क्वेश्चन बघितलेला आहे. आय होप सो तुम्हाला कळलं असेल. एक सिम्पलच क्वेश्चन मी आता पण नेक्स्ट क्वेश्चन आपण सिम्पल क्वेश्चनच घेणार आहे. बोर्डाचाच क्वेश्चन आहे. बोर्डाला पण अशा टाईपमधला क्वेश्चन विचारतात. म्हणजे एकदा का तो कन्सेप्ट क्लिअर झाला की मी थोडे आपण टफ क्वेश्चन घेऊया. सो क्वेश्चन नंबर 49. पहिला आपण क्वेश्चन रीड करूया पूर्ण की क्वेश्चन काय सांगितलंय. The balance sheet of Sheila and Mrudula. So दोन पार्टनर आहेत, शीला आणि मृदुला is as under. They are sharing profit and loss in the ratio of 3:1. So पहिला पार्टनरचं नाव लिहू आपण. शीला, मृदुला. प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांनी दिलेला आहे 3:1. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013. क्रेडिटर, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅपिटल, जनरल रिझर्व, राउंडअबाउट जनरल रिझर्व, कॅश, डेटर्स, स्टॉक, मशिनरी, फर्निचर and land and building. Mangala is taken as a partner on 1st April 2013. So इथे आपण न्यू पार्टनरला ऍडमिट करतोय and name of the new partner is Mangala. आणि आपली तो जो ऍडमिट होतोय ती डेट आहे 1st April 2013. सो आपली इथे बॅलन्स शीट असणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2013. पाहिजे ते इथे शब्द वापरू आपण न्यू बॅलन्स शीट. आणि ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे, पण ती दोन पार्टनरची ओल्ड बॅलन्स शीट आहे. आता नवीन पार्टनर येतोय त्यामुळे आपल्या असेट अँड लायबिलिटी चेंज होणार, त्याची व्हॅल्यू चेंज होणार आणि म्हणून आपण नवीन बॅलन्स शीट बनवणार आहे. आणि त्याची डेट आहे न्यू बॅलन्स शीट. तर न्यू बॅलन्स शीटची डेट जी ऍडमिशनची डेट असते तीच आपली न्यू बॅलन्स शीटची डेट असते. मंगला विल पे ₹20,000 as her share of goodwill. Underline the word her share of goodwill. Sorry, Mangala will pay ₹20,000 as her share of capital for 1/5 share in future profit. And 10,000 as her share of goodwill. ऑलरेडी मी थिअरी मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा नवीन पार्टनर ऍडमिट होतो तेव्हा तीन इफेक्ट होतात पार्टनरशिप फॉर्मवर. नंबर 1, द न्यू पार्टनर ब्रिंग द कॅपिटल इनटू द बिझनेस. न्यू पार्टनर ब्रिंग द गुडविल इनटू द बिझनेस and revaluation of assets and liability. सो इन द ऍडजस्टमेंट नंबर 1 त्यांनी असं सांगितलं की नवीन पार्टनर येतो तो येताना कॅपिटल घेऊन येतो आणि येताना गुडविल आणलंय. ऍडजस्टमेंट नंबर 2 प्रोव्हाइड 5% बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स ऑन सेंट्री डेटर्स. बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स म्हणजे आरडीडी. किती टक्के आरडीडी? 5%. आणि आरडीडी लक्षात ठेवायचं आपण डेटर्स वर काढतो. फर्निचर टू बी पुट मार्क ऑन द डेटर्स. डेटर्स वर मार्क करून ठेवायचे. का डेटर्स वर मार्क करायचं? कारण डेटरची अमाउंट चेंज झाली म्हणून. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. पुट मार्क ऑन द फर्निचर. डेप्रिसिएटेड म्हणजे कमी होणे. बाय म्हणजे 4 कितीने कमी झाली? 10% कमी झाली फर्निचरची अमाऊंट. आणि फर्निचर हे आपली असेट आहे आणि जेव्हा असेटची व्हॅल्यू कमी होते म्हणजे तो आपला त्याला आपण डेप्रिसिएशन असं बोलतो. बिकॉज डेप्रिसिएशन मीन्स डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी appreciated by 10%. अंडरलाइन द वर्ड appreciation. डेप्रिसिएशनचा अपोजिट शब्द ऍप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन म्हणजे लेस करणे आणि ऍप्रिसिएशन म्हणजे ऍड करणे.
तर डेप्रिसिएशनच्या डोक्यावर मायनसचं चिन्ह लिहा आणि ॲप्रिसिएशनच्या डोक्यावर प्लसचं चिन्ह लिहा. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. नवीन फर्मची बॅलन्स शीट आणि म्हणून इथे शब्द वापरला न्यू बॅलन्स शीट. ओके. ऍडमिशनचा प्रॉब्लेम आपण 3 स्टेपमध्ये सॉल्व्ह करतो. स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. जेवढे आपण लेजर अकाउंट ओपन केलेत ना त्या लेजर अकाउंटचे बॅलन्स त्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करायचे. स्टेप नंबर 2, रिझर्व पण डिस्ट्रीब्यूट करायचं. आणि स्टेप नंबर 3, डू एज पर ॲडजस्टमेंट. So step number 1, transfer respective balance to respective ledger account. रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलंय पण रिव्हॅल्युएशनचा इथे कुठेही बॅलन्स दिलेला नाहीये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलंय. पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार. सिलाचा कॅपिटल बॅलन्स दिलाय 60,000, मृदुलाचा बॅलन्स दिलाय 20,000. सो बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 60,000 and 20,000 आणि इथे डॅश. त्यानंतर कॅश अकाउंट आपण ओपन केलाय. एक 5 लाईनचं कॅश अकाउंट ओपन करायचं आहे. कॅश अकाउंटचा बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉट डाउन. आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला बघा कधी बॅलन्स दिलेला आहे 40,000. So you write here on the debit side 40,000. So यहाँ पे स्टेप नंबर 1 इज ओवर. बाद में स्टेप नंबर 2, डिस्ट्रीब्यूट रिजर्व फंड टू द ओल्ड पार्टनर. डिसॉल्युशन मध्ये आपण रिझर्व सगळ्या पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करत होतो पण इथे आपल्याला रिझर्व फंड ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कारण नवीन पार्टनर आता ऍडमिट होतोय तर तो आता ऍडमिट होतोय तर त्याला तो रेशो द्यायचा, त्याला रिझर्व द्यायचा नाही. तो रिझर्व ओल्ड पार्टनर्स आहे तो आपण ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार. सो रिझर्व किती आहे? जनरल रिझर्व 8,000 आहे. आता त्या 8,000 दोघांमध्ये वाटायचे त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. So 8,000 डिवाइड बाय पहिल्या पार्टनरचा रेशो 3 आहे, दुसऱ्या पार्टनरचा रेशो 1 आहे. 3 ने 1 4. 8,000 ला 4 ने डिवाइड करा 2,000 आले. 4 × 4 4 × 8 2,000 आले. 2,000 × 3 6,000. 2,000 × 1 2,000. सो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय जनरल रिझर्व 6,000 आणि 2,000. म्हणजे आपण काय केलं, जी अमाऊंट वाटणार आहे त्याला 4 ने डिवाइड केलं. 4 ने का डिवाइड केलं? कारण पहिल्या पार्टनरचा शेअर आहे 3, दुसऱ्या पार्टनरचा शेअर आहे 1, दोघांची टोटल केली 4 शेअर झाले. सो 8,000 ला 4 शेअर ने डिवाइड केलं, तुम्हाला एका शेअरची व्हॅल्यू मिळाली. You will get the amount of 1 share. So एका शेअरची व्हॅल्यू आहे 2,000. पहिल्या पार्टनरचे 3 शेअर आहे. एका शेअरला 2,000, मग 3 शेअरला 6,000. एका शेअरला 2,000, त्याचा 1 शेअर 2,000. स्टेप नंबर 2 इज ओवर. नाउ स्टेप नंबर 3, डू एज पर ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 1, Mangala will pay ₹20,000 as her share of capital for 1/5 share in future profit. म्हणजे आज मंगला ऍडमिट होते आहे तर मंगला आज येताना 20,000 रुपये कॅपिटल घेऊन आली आहे. ही शेअर ऑफ कॅपिटल. ही शेअर ऑफ कॅपिटल म्हणजे तिच्या वाट्याचं कॅपिटल.
आणि पुढे त्यांनी सांगितलं 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट. 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट म्हणजे त्याचा बिझनेस मधला भविष्यामधला 1/5 शेअर आहे. त्या 1/5 शेअरचं काय करायचं ते आपण नंतर बघूया, वेळ आली की मी सांगेल. सध्या तरी त्या 1/5 शेअरचं काही नाही करायचं. त्यानंतर त्यांनी 10,000 रुपयाचं गुडविल आणलेलं आहे. सो पहिले आपण कॅपिटल आणल्याची एंट्री मारूया. त्यांनी कॅपिटल बिझनेस मध्ये आणलंय. कॅपिटल कशामध्ये आणलंय? पॉइंट टू बी नोटेड हिअर, इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन इट इज अज्युम्ड दॅट कॅपिटल ब्रॉट इन कॅश. त्यांनी कोणती इन्फॉर्मेशन सांगितलेली नाहीये आणि म्हणून आपण अज्युम करणार की कॅपिटल कॅश मध्ये आणलंय. सो कॅपिटल कॅश मध्ये आणलंय. कॅश मध्ये आणल्याची एंट्री काय आहे ना? कॅपिटल आणल्याची एंट्री काय ना? कॅश अकाउंट डेबिट, कॅश आली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट, म्हणजे मंगलाने आणलंय म्हणजे एंट्री येणार कॅश कम्स इन, कॅश आली, कॅशला डेबिट. कोणी आणली? मंगला, टू मंगला कॅपिटल अकाउंट. सो कॅश आली आपल्याकडे म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू मंगला कॅपिटल अकाउंट. अमाउंट इज 20,000. सो कॅशच्या डेबिटला मंगला कॅपिटल अकाउंट आणि मंगला कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश 20,000. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी गुडविल आणलंय. गुडविल कशामध्ये आणलंय? रूल मध्ये लिहून घ्या. रूल मध्ये लिहून घ्या. जर गुडविल कसे आणले आहे हे सांगितले नसेल तर ते गुडविल नेहमी कॅश मध्ये आणले आहे असे समजावे. बिझनेस मध्ये गुडविल कसे आणले आहे हे जर सांगितलेले नसेल तर ते गुडविल कॅश मध्ये आणले आहे असे समजावे. गुडविलची ऍडजस्टमेंट फार महत्वाची आहे. गुडविलची ऍडजस्टमेंट दोन असेल, एक गुडविल ब्रॉड इन कॅश आणि गुडविल नॉट ब्रॉड इन कॅश. जेव्हा आपण गुडविल कॅश मध्ये आणतो तेव्हा त्याच्या दोन एंट्री येतात, एक गुडविल आणल्याची एंट्री आणि एक गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री. सो इथे गुडविल कॅश मध्ये आणलंय म्हणजे आपल्याला दोन एंट्र्या मारायच्या. पहिलं गुडविल आणल्याची एंट्री. बोला गुडविल आणल्याची एंट्री काय आहे ना? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. अमाऊंट आहे 10,000. त्यानंतर दुसरा इफेक्ट गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला, पण इथे आपण गुडविल अकाउंट बनवलेला नाहीये आणि त्यामुळे तो इफेक्ट आपण देणार नाही, एकच इफेक्ट देणार. कॅश गुडविल आणलं कॅश मध्ये, कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. इज इट ओके? त्यानंतर गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं. गुडविल कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार? ओल्ड पार्टनरला. सो गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करणार. गुडविल डिस्ट्रीब्यूटची एंट्री येणार गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे पहिला इफेक्ट गुडविलच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट पार्टनरच्या क्रेडिटला. पण इथे गुडविल अकाउंट बनवलेला नाहीये त्यामुळे डायरेक्टली पार्टनरच्या क्रेडिटला इफेक्ट द्यायचा आपल्याला. पार्टनरच्या क्रेडिटला बाय गुडविल. आता नवीन पार्टनर गुडविल घेऊन आलाय, हे गुडविल आपण कोणाला देणार आहे? ओल्ड पार्टनरला. प्रश्न असा आहे ओल्ड पार्टनरला का देणार? तर त्याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे की ओल्ड पार्टनरने त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मधला काही शेअर न्यू पार्टनरला दिलाय, म्हणजे त्यांनी त्यांचा प्रॉफिट शेअर सॅक्रिफाईस केलाय आणि म्हणून त्याच्या बदल्यात त्यांना बेनिफिट म्हणून नवीन पार्टनरकडनं गुडविल आणलाय. मग आपण त्यांनी जे गुडविल आणलेलं आहे हे गुडविल आपण ओल्ड पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. कोणत्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो. सो गुडविल किती आहे? 10,000. ओल्ड पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार ओल्ड रेशो मध्ये. ओल्ड रेशो 3 से 3 1 4. 10,000 ला 4 ने डिवाइड करणार
4 एके 4, 4 दुने 8, 2 राहिले, 4 20, 0 0 म्हणजे 2500 आले. 2500 इंटू 3 7500 म्हणजे पहिल्या पार्टनरला 7500 गुडविल देणार. त्यानंतर 2500 इंटू 1 2500, सो 2500 आपण देणार. सो दोन इफेक्ट कळले. पहिला इफेक्ट गुडविल आणलंय कॅशच्या डेबिटला, दुसरा इफेक्ट गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं पार्टनरच्या क्रेडिटला. आता ही एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे गुडविल जेव्हा आणणार कॅशमध्ये, कॅशच्या डेबिटला, गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार पार्टनरच्या क्रेडिटला. पार्टनरच्या क्रेडिटला का? कारण पार्टनरला पैसे द्यायचे. पार्टनरला पैसे द्यायचे, गुडविलचे पैसे द्यायचे. कोणत्या पण माणसाला पैसे द्यायचे असतात तेव्हा आपण त्या माणसाला क्रेडिट करतो आणि म्हणून इथे क्रेडिट केलं. सो इथे कॅशच्या डेबिटला आणि पार्टनरच्या क्रेडिटला, कॅशच्या डेबिटला आणि पार्टनरच्या क्रेडिटला. गुडविलचा मॅटर क्लोज. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 2, प्रोव्हाइड 5% for bad and doubtful debts on sundry debtors. sundry debtors वर ऍडजस्टमेंट आहे. कोणती ऍडजस्टमेंट आहे? आरडीडी. आपण डिसॉल्युशनच्या प्रॉब्लेम मध्ये पण बघितलेलं आहे. आरडीडी हे डेटर्स मधून लेस करतात. का लेस करतात, कसं लेस करतात हे आपण नंतर बघू फायनल अकाउंट मध्ये. पण सध्या एवढं लक्षात ठेवायचं, आरडीडी म्हणजे काय? डाउटफुल डेट्स आहे आणि म्हणून ते डेटर्स मधून लेस करतात. सो डेटर्स, आपले डेटर्स किती आहे? डेटर्सची अमाऊंट आहे 32,000. सो डेटर्स 32,000 लेस आरडीडी. आरडीडी 5%. 5% काढायचे आपल्याला. 5% कशावर काढायचे? 32,000 वर. सो 32,000 वर 5% काढायचे. 32,000 इंटू 5 अपॉन 100. 500, 5 2 10, 5 3 51, 16, 1,600. 0 0 10 6 गेले 4, 0 3. इज इट ओके? गुड. आता जरा चेक करा आपल्या ओल्ड बॅलन्स शीट मध्ये. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आरडीडी आहे का? नाहीये. नवीन बॅलन्स शीट मध्ये आरडीडी आहे का? हो. आरडीडी आपली लायबिलिटी. आधी लायबिलिटी नाही आहे, आता लायबिलिटी आहे, म्हणजे लायबिलिटी वाढली. लायबिलिटी वाढली, आपला लॉस. आणि लॉस आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला देतो. सो इथे मी लिहिणार 2 आरडीडी 1,600. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, काहीच अवघड नाहीये. कन्सेप्ट एकदम समजून घ्या. ऍडजस्टमेंट नंबर 3, फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे फर्निचरची व्हॅल्यू 10% कमी झाली आहे. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये बघा फर्निचर किती आहे? 10,000. 10,000 फर्निचर 10,000. फर्निचरची व्हॅल्यू 10,000 ने कमी, 10% कमी झाली आहे. कमी झाली म्हणजे लेस करणार आहोत. लेस डेप्रिसिएशन 10%. 10,000 वर 10%, 1,000. 10 तून 1 गेला 9,000. नाउ यू थिंक हियर, फर्निचर आधी किती होतं? 10,000. आता किती आहे? 9,000. व्हॅल्यू वाढली की कमी झाली? कमी झाली. कमी झाली. असेटची व्हॅल्यू कमी झाली. आपला लॉस. लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. टू फर्निचर 1,000.
Adjustment number 4. Stock and plant and machinery to be appreciated by 10%. म्हणजे स्टॉक 10% वाढलाय. स्टॉकची व्हॅल्यू 10% वाढली आहे. स्टॉक 20,000 10% वाढली आहे. ऍड appreciated 10%. 20,000 वर 10%, 2,000. 20 ने 2 22. आधी असेटची व्हॅल्यू किती होती? 20,000. आता किती आहे? 22,000. 2,000 ने वाढली. आपला प्रॉफिट. प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक 2,000. त्यानंतर मशीनची व्हॅल्यू सुद्धा वाढली आहे. प्लांट अँड मशिनरी 30,000 आहे. प्लांट अँड मशिनरी 30,000. मशीनची व्हॅल्यू वाढली. ऍड ॲप्रिसिएशन 10%. 30 + 3 33,000. ओके. प्लॅनची व्हॅल्यू वाढली. पहिला इफेक्ट झाला, दुसरा इफेक्ट द्यायचा. प्लॅनची व्हॅल्यू वाढली. प्लॅन ही आपली असेट आहे. असेटची व्हॅल्यू वाढली. आपला प्रॉफिट. प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय प्लांट अँड मशिनरी. म्हणजे इथे त्या असेटचं नाव लिहायचं 3,000. संपला प्रॉब्लेम. काहीच अवघड नाही आहे. झालं. आता क्लोज करायचं. क्लोज करायच्या आधी आपल्या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये असे कोणते आयटम आहेत का की जे आपण इथे घेतलेले नाही, ते इथे घ्यायचे. कॅश घेतले, डेटर्स झालं, स्टॉक झालं, मशीन झालं, फर्निचर झालं, बिल्डिंग नाही घेतलं इथे, मग इथे लिहायचं. म्हणजे याचा अर्थ सांगतो, बाकी सगळ्या असेटची व्हॅल्यू चेंज झाली आहे पण बिल्डिंगची व्हॅल्यू चेंज झालेली नाही आहे. ती आहे तशीच आहे. म्हणून आपण ती बिल्डिंग नवीन बॅलन्स शीटमध्ये घेणार. म्हणजे शॉर्टकट सांगायचं झालं का की ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ज्या असेट आणि लायबिलिटी त्यांची व्हॅल्यू चेंज झालेली नसेल, त्या असेट आणि लायबिलिटी आपण तशाच्या तशा उचलायच्या ओल्ड बॅलन्स शीटमधून आणि नवीन बॅलन्स शीटमध्ये लिहायचं. लायबिलिटी साईडला क्रेडिटर व्हॅल्यू चेंज नाही झाली, मग आपण हाय तीच द्यायची. म्हणजे ती तशीच्या तशी जुन्या बॅलन्स शीट म्हणून उचलायचं आणि नवीन बॅलन्स शीटमध्ये द्यायचं. 40,000 बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000, बिल्स पेएबल 10,000. झालं. कशा झालं कळलं? गुड. नाव क्लोज. क्लोज करताना सिंगल लाइन, डबल अंडरलाइन, चेक इट विच इज हायर. इथे पटकन तुम्हाला इझिली कळेल. क्रेडिटला 5,000, डेबिटला 2,600, म्हणजे क्रेडिट इज हायर 5,000, 5,000, 2,600. 5,000 मधून 2,600 गेले. 0 तून 0, 0 तून 0, 10 तून 6 गेले 4, 4 मधून 2 गेले 2.
1 2 3 4 2 revaluation profit transfer to partners capital. आता हा जो प्रॉफिट आहे हा नवीन पार्टनरला द्यायचा नाही, हा ओल्ड पार्टनरला द्यायचा. ओल्ड पार्टनर कोण आहे? शीतल आणि मृदुला. रेशो 3:1. 2400 दोघांमध्ये वाटायचे 3:1 रेशोमध्ये. मग 2400 ला आपण 4 ने डिवाइड करूया. 4 एके 4 4 6 24 600 6 3 18 6 एके 6. सो 1800 and 600. आता हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा पार्टनर्स कॅपिटलला. ट्रान्सफर करताना नेहमी लक्षात ठेवायचं, जर डेबिटला दिलं असेल तर क्रेडिटला, आणि जर क्रेडिटला असेल तर डेबिटला. हे डेबिटला दिलंय, ट्रान्सफर करणार क्रेडिटला. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 1600 1800 आणि 600 डॅश. नाउ क्लोज. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. 20,000 हा बॅलन्स. 20 ने 2 22 2 20 2 22 2 24 आणि 4 अंकाचा 25,100 25,100. यहाँ पे कुछ नहीं है, डेबिट में कुछ नहीं है. 60 6 66 0 0 8 5 13 6 7 13 14 15 7 75,300 75,300. डेबिटला काहीच नाही, म्हणजे तोच बॅलन्स आहे. याला नाव देणार टू बॅलन्स कॅरी डाऊन. ओके. पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स आला. इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिला आहे, हा कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आहे, आणि कॅरेट डाऊन लिहितो म्हणजे तो क्लोजिंग बॅलन्स आहे. आता पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा आहे. मग बॅलन्स शीटला मी कुठे ट्रान्सफर करणार? डेबिटला की असेटला की लायबिलिटीला? हा बॅलन्स कुठे दिला आहे? डेबिटला. ट्रान्सफर करताना क्रेडिटला. क्रेडिट बाय लायबिलिटीला. कॅपिटल शीतल मृदुला मंगला. 75,300 25,100 आणि 20,000. तिघांची टोटल करून बाहेर 0 0 3 + 1 4 5 + 5 10 4 4 + 5 + 7 12. म्हणजे शीतलचं कॅपिटल, मृदुलाचं कॅपिटल, मंगलाचं कॅपिटल तिघांचं मिळून 1,20,400 हे कॅपिटल आहे. नाउ कॅश अकाउंट. क्लोज द कॅश अकाउंट. 4 2 6 1 7 70,000. म्हणजे आपल्याकडे 70,000 कॅश आहे. बाय बॅलन्स कॅरेट. आता कॅशचा बॅलन्स बॅलन्स शीटला लिहायचा आहे. बॅलन्स शीटला कुठे लिहिणार? बॅलन्स कुठे आला? क्रेडिटला. मग कुठे लिहिणार? डेबिटला. डेबिटला म्हणजे कुठे? असेटला. कॅश 70,000. and now close the balance sheet. 0 0 4 0 4 2 6 7 8 1,80,400.
0, 0, 4. 9 plus 2, 11, plus 3, 14, plus 6, 20. 3 plus 2, 5, plus 3, 8, plus 9, plus 2, 11, plus 7, 18. 1,80,400. This is the total. ही आपल्या बिझनेसची नवीन बॅलन्स शीट आहे आणि बॅलन्स शीट आपण 11व्या शीटवर असेट आणि लायबिलिटी दोघांची टोटल सेम पाहिजे. ओके, डाऊट स्लोली प्रॉब्लेम बघा, एकदम समजणार, सोपा आहे, काही अवघड नाही. थँक्यू.